ओम शिव ओंकारा प्रभु शिव हर ओंकारा. ओम नमः शिवाय. नुकताच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला आहे. भक्तिमय वातावरणात विठू माऊलीच्या गजरात सर्व भाविक न्हाऊन निघालेत आणि आता वेध लागले ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिना म्हटला की डोळ्यासमोर येते ती ध्यानमग्न अवस्थेत बसलेली प्रभू शिवशंकरांची मूर्ती आणि प्रत्येकाच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. यावर्षी काय व्रतवैकल्य करायचे, उपवास कसा करायचा. बदलत्या काळाचा विचार केला तर महिला वर्ग घरातल्या आणि त्यासोबतच बाहेरच्या कामांची जबाबदारी सक्षमतेने पेलताना दिसून येतो. अशा वेळी उपवास करणे थोडे अवघड जाते. मग आपण उपवास म्हणजे उपाशी राहणे एवढीच मर्यादित संकल्पना न ठेवता आपण हीच संकल्पना थोडी व्यापक अर्थाने घ्यायची. उपवास करणे म्हणजे एखाद्या आवडत्या देवाची उपासना करणे. मग उपासना कोणाची करायची तर आपण करू शकतो प्रणव साधना. प्रणव म्हणजेच ओंकार. प्रणव म्हणजे परमपिता परमेश्वर. सुरुवातीला सांगितलेली भगवान शंकरांची आरती जर कोणी ऐकली असेल तर त्यात म्हटले आहे, ब्रह्मा विष्णू सदाशिव जानत अविवेका प्रणवाक्षर ओम मध्ये ये तीनो एका. ये तीनो एका म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही ओंकार साधना आपण करू शकतो. ओंकार हे ध्वनीचे मूळ स्वरूप आहे. अ उ असे 2 स्वर व म हे व्यंजन मिळून ते तयार झाले आहे. अशा या अकार उकार व मकार मिळून तयार झालेल्या ध्वनीची निर्मिती आपल्या स्वरयंत्रातून होते आणि त्यावेळी आपले लक्ष आपोआपच तिकडे वेधले जाते आणि इथेच आपल्या मनाची एकाग्रता साधण्यास सुरुवात होते. अन्य विचार बाजूला सारले जातात. आपल्या पूर्वजांनी असे प्रयोग करून आपल्यापुढे निष्कर्ष ठेवले की ओंकार ही ध्वनीची सर्वश्रेष्ठ व मूलभूत अवस्था आहे. या मानवनिर्मित ध्वनीत खूप सामर्थ्य आहे. यावरून मंत्रशास्त्राची निर्मिती झाली आहे. म्हणून याला आद्य बीजमंत्र असे म्हटले जाते. तुम्ही पाहू शकतात, ओम गंग गणपतये नमः, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्रीं नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. प्रत्येक मंत्राचा प्रारंभ हा ओंकारापासूनच होतो. अशा या ओंकाराची प्रणवाची साधना आपण रोज करू शकतो. त्यासाठी योग्य वेळ ही सकाळची असते. पद्मासन स्वस्तिकासनात बसून, शक्य नसेल तर साधी मांडी घालून घरात कुठल्याही सोयीस्कर ठिकाणी आपण बसू शकतो. सुरुवातीला 3, 5, 7, 9, 11 किंवा त्यापेक्षाही जास्त आपण ठरवू शकतो. याला कालावधी, वेळ, जागा असे कुठलेच बंधन नाही. तोंड उघडून पोटातून अचा उच्चार, तोंड मिटत असताना उचा उच्चार, तर तोंड बंद करून मचा उच्चार केला जातो. तर काही ठिकाणी श्वास घेऊन श्वास सोडताना ओम म्हणतात. हे ओंकार पोटातून केला जातो. त्यामुळे जेवणानंतर 1 ते 1.5 तास करू नये एवढेच याला बंधन. ओंकाराच्या ध्वनीच्या कंपनांचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर जाणवत असतो. मानवी शरीरात सप्तचक्र असतात. ही शरीराच्या वरच्या भागात म्हणजे कमरेपासून डोक्यापर्यंत असतात. मूलाधार चक्र हे आपल्या कमरेच्या ठिकाणी माकड हाडापाशी असते. ओंकारासाठी सर्वप्रथम सरळ बसल्यावर ते ॲक्टिव्ह होते. त्यानंतर पोटातून अ म्हणताना नाभीच्या 4 बोटे खाली असलेल्या स्वाधिष्ठान चक्र व नाभीच्या वर असलेल्या मणिपूर चक्रावर त्या ध्वनिलहरींचा परिणाम जाणवतो. तर त्या ध्वनिलहरींची स्पंदने थेट छातीवर असलेल्या हृदयचक्रावर येतात.
ऊचा परिणाम आपल्या कंठचक्रावर होतो. तर म आपण तोंड बंद करून म्हटला तरी त्याचा परिणाम हा संपूर्ण डोक्यात जाणवतो. आपल्या डोक्यावर मध्यभागी ज्या ठिकाणी लहान मुलांचे टाळू असते त्या ठिकाणी स्थित असलेल्या सहस्त्रार चक्रावर होतो. ही सगळी चक्रे ॲक्टिव्ह होतात. आपल्या शरीराचे ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण सुरळीत होते. आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तर सहस्त्रार चक्र ॲक्टिव्ह झाल्याने त्याचा परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो आणि येणारा स्ट्रेस, डिप्रेशन, नैराश्य, निद्रानाश यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. या मानसिक आजारांपासून आपण दूर राहतो. या प्रत्येक चक्राची एक देवता आहे. मूलाधार चक्राची देवता आहे गणपती. अथर्वशीर्षात म्हटलं आहे मूलाधार स्थितोसी नित्यम. तर स्वाधिष्ठान चक्राची देवता आहे ब्रह्मा. मणिपूर चक्राची विष्णू, हृदय चक्राची शिवशंकर, कंठचक्राची सरस्वती, आज्ञाचक्राची परमात्मा परमेश्वर, तर सहस्त्रार चक्राची शिवशक्ती अर्ध नारी नटेश्वर रूप. या ओंकाराच्या ध्वनीने आपल्याकडून या देवतांची नकळतपणे उपासना होते. या उपासनेने आपले मन शांत व प्रसन्न होते. आपल्याभोवती एक सकारात्मकतेचे वलय निर्माण होते. ओंकाराचा ध्वनी आपल्या वास्तूत घुमल्यामुळे संपूर्ण घरातच एक सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. अशी ही शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवून अध्यात्माकडे नेणारी, आपल्यात आणि आपल्या वास्तूत सकारात्मकता निर्माण करणारी ओंकार साधना आपण निश्चितच करू शकतो.